श्रोतेहो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया. नमस्कार श्रोतेहो. झाडं, देवराई आणि वणवे निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे, असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं, वेली, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण, देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी, बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी, पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे त्या अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्त्व केवळ ऑक्सिजन पुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या, ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते, इमारती, खाणकाम, औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशातही हे बदल आज स्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्त्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष, औषधी वनस्पती, पक्षी आणि वन्यजीव सुरक्षित राहतात. अनेक वेळा गावातील पाण्याचे झरे आणि ओढे देवरायांमुळेच बारमाही वाहत असतात. आज अनेक देवराया अतिक्रमण, वृक्षतोड आणि दुर्लक्षतेमुळे धोक्यात आल्या आहेत. त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. आता आपला जंगलाचा मोठा शत्रू म्हणजे वणवे. वणवे जंगलासमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वणव्यांच्या घटना वाढतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे आग लागते, परंतु बहुतेक वेळा मानवी निष्काळजीपणा हेच वणव्याचे मुख्य कारण असते. हजारो झाडे, रोपे आणि औषधी वनस्पती नष्ट होतात. पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पिल्ले जळून जातात. मधमाशा आणि फुलपाखरांच्या नाशामुळे परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. जागतिक तापमानवाढीला चालना मिळते. म्हणून वणवे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो तर जंगलात किंवा शेतात विनाकारण आग लावू नये. जळणारे पदार्थ जंगलात टाकू नयेत. वणवा दिसता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी. भारत सरकार आणि राज्य सरकार झाडाचं महत्त्व ओळखून विविध उपक्रम राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुरू केलेला एक पेड मा के नाम हा उपक्रम त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावावं आणि संगोपन करावं हा या उपक्रमाचा संदेश आहे. झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहून महत्त्वाची आहे ती जगवणे. कारण झाड वाचलं तरच आपण वाचू. आज गरज आहे ती केवळ वृक्षारोपणाची नाही तर वृक्ष संवर्धनाची, देवराई संरक्षणाची आणि वणवा मुक्त जंगलाची. चला निसर्गाशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवेगार, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले भविष्य घडवूया. पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.